हॅलो, मी सुरेखा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच मनापासून आभारी आहे. तर इथं बघा, सोमवारचा दिवस ह्या तर मस्त सकाळी सकाळी लवकर उठले होते आणि इकडं रुहीला आहे ना दूध द्यायचं होतं म्हणून दूध तापायला ठेवलं. आमच्यासाठी चहा ठेवला आणि शेपूची भाजी कापून ठेवलेली होती. तर तिच्यात आहे ना मिरच्या पडल्या माझ्याकडून, ज्या की भाजीला टाकायच्या होत्या मला, त्या काढल्या होत्या. तर इथं मस्त आज गावरान अशी शेपूची भाजी बनवणार आहे आणि शेपूची भाजी ना मला तर खूप आवडते. तुम्हाला कुणाला आवडते हे कमेंट करून नक्की सांगा. कारण कसं शेपूच्या भाजीमुळे बऱ्याच जणांना ढेकर येतात, पण मला तर काही तसं काही होत नाही. म्हणून आहे ना मी प्रत्येक आठवड्यात आहे ना भेटली तर शेपूची भाजी आणतच असते. मस्त आहे ना गावरान लसूण होता, तो सोलून घेतला आणि छान अशी आता शेपूची भाजी बनवणार आहे. लसणाचे ना कुटके करून घेतले, जेणेकरून आहे ना ते भाजीत अखंड राहिले, की मुलं खात नाहीत. मग अर्धे-अर्धे असले, की मग खातात. तर पटपट असे तोडून घेतले आणि इकडे चहा उकळला होता, म्हणून चहामध्ये दूध टाकलं. आज सकाळी ना माझं कामाची थोडी गडबडच चालू आहे. कारण आहे ना शेतात कामासाठी बायका येणार होत्या. म्हणजे चालू होतं वावरातलं केनं काढायचं, तर मग त्याच्यासाठीच त्या येणार होत्या. तर म्हटलं चला सकाळी आपलं पूर्ण काम पटपट असं आवरलं पाहिजे आणि इथं माझ्या जवळ रुई बसली होती म्हणून मी तिला शेंगदाणे दे म्हटले. तर तिचं चाललं होतं, "आई मला तू खाऊ सुद्धा देत नाही." लगेच काम सुरू होतं. तिला म्हटलं, "माझ्या जवळ बसली म्हणून असं लांब असती तर मग मी काय तुला काम सांगितलं नसतं." तर इथं बघा मस्त आमचा चहा झाला आणि तिलाही खारी खायला दिली होती दुधामध्ये. तिने काही अंघोळ केलेली नव्हती, ब्रश वगैरे केला आणि लगेच खायला बसली होती. कारण कसं मुलांना सकाळी-सकाळी भूक लागतेच आणि ती काही रात्री व्यवस्थित जेवण करत नाही, कारण झोप आलेली असते. मग सकाळी तिला उठली की मग लागतं थोडंसं दुधाबरोबर. मग खारी वगैरे दिली. आम्ही पण दोघांनी चहामध्ये खारी खाऊन घेतली. कारण कसं सकाळी-सकाळी खूप गडबड होऊन जाते आणि काम तर भरपूर होतं. घरातलं सगळं आवरून आणि मग मला रानात जायचं होतं. इथं मी शेपूची भाजी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवली. कसं पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये भाज्या आहे ना खूप मातीने भरलेल्या असतात, त्यामुळं धुवून घेतलेल्याच बऱ्या. कारण 2-3 पाण्याने धुवोपर्यंत माती निघत असती. तर पूर्ण बघा चाळणीत अशी निथळून घेतली. कढईत तेल टाकलं, लसूण छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर शेपूची भाजी टाकली, ती पण छान परतून घेतली. शेपूची भाजी जेव्हा आपण चांगली परतवतो तेलात, तेव्हा चव खूप छान येते आणि मला अशी परतवलेली आणि वरतून तेलाचं आणि शेंगदाण्याचं तरंजण आलेली भाजी तर खूप आवडते. इथं थोडीशी मुगाची डाळ पण भिजत टाकलेली होती. इकडं मिरची आणि मस्त शेंगदाण्याचं आहे ना वाटण करून घेतलं. ते वाटण टाकलं, मुगाची डाळ भिजलेली होती ती टाकली आणि पाणी टाकून घेतलं. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ बनवायची. आज मला थोडीशी जास्तच भाजी बनवायची होती. कारण कसं सासूबाई पण येणार होत्या. तर मग सगळ्यांच्या वाट्याचा स्वयंपाक बनवायचा होता. त्यामुळं मी थोडीशी जास्तच भाजी बनवली आणि कसं शेतात काम म्हटलं की थकून जातं. मग आपले सकाळी पण जेवणं होतात आणि दुपारी पण असे 2 टाईम जेवणं होत असतात शेतात काम म्हटलं की. तसं घरी असल्यावर पण आहे ना बऱ्यापैकी आम्ही कधी एकदा, कधी दोनदा असं जेवतो, पण नेहमी-नेहमी नाही. त्यानंतर इकडे भाजी शिजायला टाकली. चपात्यांचं पीठ मळून घेतलेलं होतं. ते चपात्यांचं पीठ आता छान असं मुरलं होतं आणि इकडे चपात्या लाटून घेते. पहिली चपाती लाटली तर चपाती पण छान अशी फुलली होती आणि पूर्ण फुगलेली चपाती म्हटली की सगळ्यांनाच खायला खूप आवडते. तशी आमच्या घरात पण आवडते. कारण वरती जो कडक पापड येतो ना, तोच काढून खायला सगळ्यांना खूप जास्त आवडत असतो. मी चपाती ना छान अशी भाजून घेतली आणि ना पूर्ण चारही बाजूने म्हणजे व्यवस्थित पूर्ण चपाती भाजल्याशिवाय काही तव्याच्या खाली उतरत नाही मी. तर बघा पूर्ण अशी खरपूस चपाती भाजली होती. तरी तर चपाती झाली आणि आज आहे ना बाजरीचं पीठ संपलेलं होतं. फक्त एक भाकर होईल एवढंच पीठ राहिलं होतं. म्हणून ती पण आहे ना भाकर बनवून घेतली. असं झालं, की आज आहे ना वावरात काम होतं खूप, पण आहे ना बाजरीचं पीठच संपून गेलं. पण आता काय करणार? सारखं वावरात आता कामं चालू आहे. त्यामुळे दळण करायला सुद्धा एवढ्यात जमलं नव्हतं. म्हणून म्हटलं चला संध्याकाळी आल्यावर दळण करू. इकडं माझा स्वयंपाक चालूच होता. तोपर्यंत होनी लगेच मोटर चालू केली. कारण घरातलं पाणी संपलेलं होतं आणि कसं बाकीचं काम आवरायचं म्हटलं, की पाणीच लागतं. तर त्यांनी पटकन मोटर चालू केली आणि आता मी सगळं काही पाणी भरून घेतेय. जे काही स्वयंपाकासाठी लागणारं वगैरे, तर पाणी भरून झालं आणि नंतर मग मला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा होता. तोच आता ठेचा बनवायला घेतला. तर लसूण सोलून घेतला आणि माझ्याकडे जो लसूण आहे, तो गावरान लसूण आहे. त्यामुळे त्याचा वास पण खूप येतो. तर इथे आहे ना मस्त मिरच्या काही मी निवडून ठेवत नाही फ्रिजमध्ये. त्यामुळे मिरच्यांची देठं काढून घेतले. थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि मिरच्या टाकून छान असं वाटण करून घेतलं आणि मिरची तयार झाली. अशी हिरवी मिरची ना रानात खायला खूप छान लागते. त्यात थोडंसं शेंगदाणे पण टाकले. तर या मिरच्या काही जास्त तिखट नाहीयेत आणि रानात गेल्यावर आहे ना भाजीसोबत असं तोंडी लावायला मिरची वगैरे असलं, की जेवण पण छान जातं.
तसं तर सोयाबीनमधलं गवत काढायचं आमचं रोजानीच ठरलं होतं. पण अचानक मग प्लॅन बदलला आणि त्यांनी देऊन टाकलं. कारण कसं एवढ्यात सारखे खूप कामं चालू आहे आणि खूप जाम झालेलो होतो. घराजवळ पण म्हणजे बेडवरचं केनं वगैरे काढले. ते व्हिडिओ तुम्ही बघितलेच. अजून आहे ना, घराजवळ पण काही बाकी होतं. इथं आम्ही दुसऱ्या वावरात जाणार होतो. त्यामुळे ते देऊन टाकलं उक्त्यानी आणि इकडे ना मस्त आता रुहीला जेवायला देतीये. उक्त्यानी जरी दिलं, तरी त्या बायकांमागे आपल्याला थांबावंच लागतं. कारण ते काही काम व्यवस्थित करत नाही. म्हणजे गवत वगैरे व्यवस्थित काढत नाही. त्यामुळं मग त्यांच्या मागं थांबल्याशिवाय होत नाही. तर इथं बघा रुईला थोडंसं जेवायला दिलं आणि दूध आलं होतं माझं. ते दूध पण मी तापायला ठेवलं आणि दूध आहे ना सकाळी-सकाळी येतं बरं का. त्यामुळं मग सकाळी तापून एकदा फ्रिजमध्ये ठेवलं, की संध्याकाळीच बाहेर निघतं. तोपर्यंत काय म्हणजे मध्ये दूध वगैरे, चहा वगैरे काही जास्त होत नाही रानात असल्यावरती. त्यानंतर इकडे सासूबाई आल्या आणि आमची जेवणं चालू झाले. कारण जायचं होतं रानात. एक 10 वाजले होते, 9:30 पावणे 10. तर म्हटलं जेवण करून घेऊ सकाळचं आणि मग रानात गेल्यावर मग होऊन जातं. त्यानंतर इथे बघा हा व्हिडिओ आहे कालचा. इथं रानात बायका वगैरे आलेल्या होत्या. तर त्यांचं चालू होतं त्यांचं काम करणं आणि हा व्हिडिओ कालचा आहे. आज काय रानात गेल्यावर काही शूट घेतलं नाही म्हणून तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते. इथं रुईनी लाडू बनवून आणलेला होता. तो लाडू ती मला देत होती आणि ती पण आहे ना जरासं केन आम्हाला काढू लागली होती. त्यामुळं दमली आणि निवांत अशी बसली होती. तर चला ताईंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि इथून पुढचे ना तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील हे देखील कमेंट करून सांगा. त्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत जाईल आणि तुम्हाला माझ्याकडून आहे ना कुठल्या-कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आणि कोणते विषय आवडतील ते देखील सांगा. तर चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.